आधी डोळ्यावर पट्टी बांधून शरीर संबंध ठेवायला राजी केलं। नंतर सावत्र बापाला गाफील ठेवून मुलीनं त्याच्या गुप्तांगावर धारदार शस्त्रानं वार केल्याची घटना नालासोपाऱ्यात घडली आहे। विशेष म्हणजे भर रस्त्यात त्या मुलीनं गेली 2 वर्ष जो नराधम बाप तिच्यावरती रोज अत्याचार करायचा त्या बापावर चाकू हल्ला केलाय। सध्या या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल होतोय। त्यामध्ये त्या मुलीच्या हातात स्पष्टपणे चाकू दिसत असून तिचा बाप समोर रक्तबंबाळ होऊन पडलाय। भर रस्त्यात ही घटना घडल्यामुळे तिथे जमलेल्या लोकांनी त्या मुलीला समजवण्याचा प्रयत्न केला। तू हातातला चाकू फेकून दे, पोलीस तुला योग्य तो न्याय देतील असं त्या मुलीला तिथले लोक सांगताना त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहेत। यावरती मुलगी म्हणते, याने रोज माझ्यावरती लैंगिक अत्याचार केलेत, मी याच्या त्रासाला वैतागलेली आहे आणि म्हणूनच मी त्याच्यावर हल्ला केला। पुढे जमलेल्या लोकांनी व्यवस्थित समजावल्यानंतर तिनं हातातला चाकू फेकून दिला आणि नंतर जमलेल्या नागरिकांनी त्या आरोपी बापाला रुग्णालयात दाखल केला। पण ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी नेमकं काय काय घडलं होतं, त्या मुलीला एवढं टोकाचं पाऊल उचलावं असं त्या नराधम बापानं नेमकं काय काय केलं होतं, सगळं सांगते या व्हिडिओमध्ये। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। नालासोपारा पूर्व भागामध्ये संतोष भवनच्या बावशेत पाडा इथं एक चाळ आहे। सर्वोदय नगर असं त्या चाळीचं नाव। या चाळीमध्ये राहणारा सावत्र बाप त्याच्या मुलीला आपल्या सोबत शरीर संबंध ठेवण्यासाठी गेल्या 2 वर्षांपासून धमकावत होता। रमेश भारती असं या प्रकरणातील आरोपी बापाचं नाव आहे। आरोपी रमेश शरीराच्या भुकेसाठी तिच्यावरती दबाव टाकायचा, जबरदस्तीनं तिच्यावर अतिप्रसंग करायचा। हे सगळं 2 वर्ष सुरू होतं। 2 वर्ष ती त्या नराधमाचा त्रास सहन करत होती। शेवटी ती त्याच्या त्रासाला कंटाळली आणि त्याच्यावर चाकूनं हल्ला करत तिनं त्याला जखमी केला। तोळींज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीच्या आईनं दुसरं लग्न केलेलं होतं। तिचे सावत्र वडील म्हणजेच रमेश भारती हे 2 वर्षांपासून त्या मुलीवरती लैंगिक अत्याचार करत होते। सोमवारी देखील त्यांनी तिच्यावरती शरीर संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकलेला होता। त्यानंतर तिनं हल्ला करण्याचं ठरवलं। शरीर संबंध ठेवण्यासाठी लाज वाटते असं सांगून तिनं तिच्या वडिलांच्या डोळ्यावर पट्टी बांधली। त्यानंतर बेसावध असलेल्या सावत्र बापावर तिनं धारधार शस्त्रानं अचानक हल्ला केला। या मुलीनं तिच्या सावत्र बापाच्या गुप्तांगावर आणि संपूर्ण शरीरावर चाकूने वार केल्यामुळे आरोपी वडील गंभीर जखमी झालाय। त्याच्यावरती मुंबईच्या शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नालासोपारा पूर्वच्या बावशेतपाडा परिसरात ही घटना घडल्यानंतर आपल्या सावत्र बापाने आपल्या सोबतच दुष्कर्म केल्याचा आरोप त्या तरुणीनं केलेला आहे आणि त्यामुळेच संतापलेल्या मुलीनं चाकूने सावत्र बापाच्या शरीरावर आणि गुप्तांगावरती वार करून त्याला जखमी केला, जेणेकरून तो तिला परत कधीच त्रास देणार नाही। आता या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। यात हल्ल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेमध्ये सावत्र वडील रमेश भारती घराबाहेर पडतो, तेव्हा ती मुलगी त्याच्या पाठोपाठ घराबाहेर पडते आणि त्याला रस्त्यामध्ये गाठून त्याच्यावरती पुन्हा एकदा वार करते। माझ्यावरती लैंगिक अत्याचार करत असल्यानं मी त्याच्यावरती हा हल्ला केला असं ती तिथं जमलेल्या लोकांना ओरडून ओरडून सांगते। त्यावेळी मुलीच्या हातात चाकू दिसतोय आणि तिचा बाप समोर रक्तबंबाळ होऊन पडलेला दिसतोय। यावेळी जमलेल्या लोकांनी त्या मुलीला समजवण्याचा खूप प्रयत्न केला। तू हातातला चाकू फेकून दे, पोलीस तुला योग्य तो न्याय देतील असं तिथले लोक तिला समजवण्याचा प्रयत्न करतायत। यानंतर त्या मुलीने त्या लोकांचं ऐकलं आणि आपल्या हातातला चाकू फेकून दिला आणि नंतर जमलेल्या नागरिकांनी त्या आरोपी बापाला रुग्णालयामध्ये दाखल केला। पुढे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली आणि त्या मुलीला ताब्यात घेतलेलं आहे। सध्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून पुढील कारवाई सुद्धा केली जाते। यानंतर आजच सोलापूरच्या बार्शीत सुद्धा मानलेल्या भावानं आणि प्रियकरानं मिळून एका 34 वर्षाच्या विवाहित महिलेला लॉजवर नेलं। तिथं तिला मारहाण केली आणि जिवंत मारून टाकण्याची धमकी देत तिच्यावरती सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे। ही आजचीच घटना आहे। मिळालेल्या माहितीनुसार पीडितेचा नवरा पुण्यामध्ये सेंटरिंग काम करतो, तर पीडित विवाहित महिला 3 महिन्यांपासून आपल्या मुलीसोबत बार्शीमध्ये राहत होती। सुरेश परसुमाळी याच्यासोबत संबंधित महिलेचं गेल्या 7 वर्षांपासून प्रेमसंबंध होते, तर सुरेशचा मित्र संतोष भानवसे हा विवाहितेला बहीण मानत होता। एक दिवशी मानलेल्या भावाने त्या पीडितेकडे प्रियकर संतोषच्या मुलीशी त्याच्या मुलाचं लग्न लावून देण्यासाठी आग्रह धरला। यावरती त्या पीडितेनं प्रियकराला सांगून ते लग्न लावूनही दिलं। लग्न लागल्यानंतर पीडितेचा नवरा प्रचंड दारूच्या नशेत होता, त्यामुळे त्याला प्रियकर आणि भावाने मिळून वऱ्हाडाच्या गाडीत घरी पाठवलं आणि तुला आम्ही नंतर 4 व्हीलर मध्ये सोडतो असं म्हणून मागे ठेवलं।
त्यानंतर रात्री 11:30च्या सुमारास या दोघांनी मिळून पीडितेला चल तुला तुझ्या घरी गावी नेऊन सोडतो असं म्हणून प्रियकर सुरेश माळी यानं त्याच्या स्विफ्ट या 4 व्हीलर मध्ये बसवून कुर्डुवाडी रोडवरील लॉजवरती नेला. तिथे सुरेश माळी आणि संतोष भानवसे म्हणजे मानलेला भाऊ आणि प्रियकर यांनी आळीपाळीनं त्या महिलेवरती अत्याचार केला. तसंच तू गावात राहायचं नाही, तू पुण्यात जाऊन राहायचं, जर पोलिसात तक्रार दिली तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकीही दिली असं त्या फिर्यादीत म्हटलं गेलंय. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुद्धा बीडचे पोलीस, बार्शीचे पोलीस करत आहेत. मंडळी, जगात बाप आणि मुलीचं सर्वात श्रेष्ठ आणि पवित्र असं नातं मानलं जातं. शिवाय भाऊ आणि बहिणीचं नातं सुद्धा तितकंच सुंदर असतं. पण अलीकडे घडणाऱ्या घटना पाहिल्या तर त्या नात्याची सुंदरता आणि पावित्र्यता कमी होताना दिसतंय, हे दुर्दैवानं म्हणावं लागेल. मंडळी, आपल्या भारतामध्ये दर 20 मिनिटाला एक मुलगी लैंगिक अत्याचाराला बळी पडते, हे आपल्याकडचे आकडेच सांगतायत. त्यातही जगातल्या एकूण महिला आणि मुलींपैकी 1/3 जणी स्वतःच्याच घरात शारीरिक किंवा लैंगिक शोषणाला बळी पडत असल्याची संयुक्त राष्ट्रांची आकडेवारी सांगते. ज्यावेळी अशा लैंगिक अत्याचाराच्या घटना घडतात त्यावेळी आपण म्हणतो की या सगळ्या मुलींनी पुढे आलं पाहिजे, बोललं पाहिजे, आवाज उठवला पाहिजे. पण त्याने होतं काय तर काहीच नाही. 2012च्या निर्भया हत्याकांडानंतर कायद्यात बदल करून सुद्धा अत्याचाराच्या घटना थांबायचं काही नाव घेतच नाहीये. आणि त्यामुळेच नालासोपाऱ्यात त्या मुलीनं तिच्यावरती होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आवाज तर उठवला, पण अनावधानाने कायदाही तिला हातात घ्यावा लागला. आता तिने ज्या पद्धतीने अन्यायाविरुद्ध आवाज उठवला त्याचं कौतुक करायचं की कायदा हातात घेतला म्हणून दुःख व्यक्त करायचं? तुम्हाला काय वाटतं? नालासोपाऱ्यात त्या मुलीनं तिच्यावरती लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापाचं गुप्तांग कापून योग्य केलं का? का तिने असं करायला नको होतं? तुमचं नेमकं काय मत आहे ते आम्हाला खाली कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. आणि आपल्या विषयच भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.